40% निधी खर्च होणं ही गंभीर बाब. रखडलेल्या विकास कामांना तातडीनं गती द्या. जिल्हा नियोजन बैठकीत आमदार अमित देशमुखांचा सवाल. लातूर जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. लातूर जिल्हा नियोजन समितीनं मंजूर केलेल्या निधीपैकी आतापर्यंत केवळ 40%च निधी खर्च झालाय. ही बाब अत्यंत गंभीर आहे. प्रशासनानं कामाचा वेग वाढवून उर्वरित निधींचा तातडीनं विनियोग करावा. विकास कामात पारदर्शकता आणि दर्जा राखत निधीअभावी रखडलेल्या योजनांना प्राधान्यानं गती द्या, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित राहिले. यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, खासदार ओमराजे निंबाळकर तसेच माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, नियोजन समितीतून मंजूर असलेल्या निधीपैकी आतापर्यंत फक्त 40%च निधी खर्च झाल्याची बाब गंभीर असून कामाला गती देऊन उर्वरित निधींचा तातडीनं विनियोग करावा. एकूण निधी वाटपात आणि योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवून दर्जेदार कामं करावीत. जिल्ह्यात निधी अभावी रखडलेल्या योजनांना निधीचा पुरवठा करून कामांना गती द्यावी. बैठकीत पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, लातूर इथं उभारावयाचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व 80 फूट उंचीच्या पुतळ्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी. लोकसभेचे माजी सभापती, माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारकासही मंजुरी देण्यात यावी. माजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी लातूर इथं उभारावयाच्या माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मारकासंबंधी घोषणा केली होती. त्या घोषणेप्रमाणे स्मारक उभारणीला निधी मंजूर करून गती द्यावी. अत्यंत गतीनं विकसित होत असलेल्या लातूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन बाह्यवळण रस्त्याला यापूर्वीच मंजुरी दिली असून या रस्त्यासाठी 80% जमिनीचं संपादन झालंय. उर्वरित 20% जमीन संपादनासाठी या महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा. लातूर रेल्वे स्टेशन आणि विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांचं रुंदीकरण करण्याच्या दृष्टीनं जमीन संपादनासाठीही या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा. अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एकात्मिक कार्यक्रमाची आखणी करून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यातील अनेक विकास योजना तसेच जलजीवन मिशनच्या योजना निधी अभावी रखडल्यात. या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा. लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीला गती द्यावी. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प व बॅरेजेस यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. बारामती इथं झालेल्या विमान अपघाताचं गांभीर्य लक्षात घेता लातूर विमानतळही एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे हस्तांतरित करावे. या प्रमुख मागण्यांसह इतर विविध प्रकल्प तसेच शासकीय योजनांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आदी मागण्यांचं निवेदन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना आमदार देशमुख यांनी दिले आहेत. प्रारंभी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण करून 2 मिनिटं स्तब्ध राहून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.